बीड जिल्ह्यातीलच का मराठवाड्यातील लोक सहभागी होतात? या जिल्ह्यासाठी आम्ही आमच्या बीड जिल्ह्याची तयारी केलेली आहे। बीड जिल्ह्यात आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेतलेल्या आहेत आणि लोकांना आव्हान केलेले लोक उत्स्फूर्त आहेत। त्याचबरोबर आजूबाजूचे जिल्हे आहेत बीड जिल्ह्याच्या, ते देखील लोक हे सभा ऐकण्यासाठी या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यामुळे आकडा निश्चित मी सांगू इच्छित नाही किंवा अंदाज पण येणार नाही, कारण की 375 एखाद्या समाजाचा असेल तर आपण सांगू शकतो ह्या समाजाचे इतकी लोक येतात, पण हा 375 जाती या ठिकाणी एकत्र येत आहेत। त्यामुळे निश्चितच लाखाच्या पुढे लोक या ठिकाणी जमतील आपल्याला सांगू इच्छितो मी या ठिकाणी। पाहतो तयारी झालेली आहे आणि मोठ्या संख्येने ओबीसी बांधव या ठिकाणी उपस्थित राहतील, पण जे या महाएल्गार सभेसाठी विरोध करतायत त्यांना देखील सांगितले की आम्ही तुमच्या सभांना कधी विरोध केलेला नाही। जर तुम्ही तशा पद्धतीनं जर करायचा प्रयत्न करत असाल तर आगामी कालावधीत तुम्हाला देखील सभा घ्यायच्या आहेत, त्यामुळे असा कुठलाही प्रकार करू नये असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा होतोय आणि त्याच मेळाव्याची तयारी बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती सुरू आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीनं भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बैठक व्यवस्था असेल, लाईट व्यवस्था असेल, साऊंड सिस्टमचं जे काम आहे ते देखील आता युद्ध पातळीवरती सुरू आहे। मागच्या वेळेस देखील या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली होती, मात्र पावसाचं कारण दिल्यामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आणि ती सभा आता या ठिकाणी होते। भव्य असं हे विस्तीर्ण असं मैदान आहे आणि या मैदानावरती तयारी करण्यात आलेली आणि अंतिम टप्प्यामध्ये तयारी आलेली आहे। अवघे काही दिवस उरलेले आहेत, त्यामुळे आता नेमकं कशा पद्धतीनं हा मेळावा असणार आहे, त्याचबरोबर या मेळाव्यामध्ये कोण कोण उपस्थित राहणार, आपल्यासोबत संयोजक सुभाष राऊत आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीनं हा मेळावा आहे, कोण कोण उपस्थित राहत आहे, निमंत्रण कुणाकुणाला दिलं आहे? निश्चितच येणाऱ्या 17 तारखेला आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसीच्या माध्यमातून ओबीसी महाएल्गार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मेळाव्याला या जिल्ह्याचे माजी मंत्री आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब या व्यासपीठावरून मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब आहेत, हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे राष्ट्रीय नेते, राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी साहेब हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत। ज्यांनी ओबीसीसाठी सातत्याने काम केलं सध्या असे प्राध्यापक लक्ष्मण आखे सर हे देखील या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। त्याचबरोबर भटक्या विमुक्ताचं ज्यांनी चळवळ मोठी उभा केली असे लक्ष्मणजी गायकवाड साहेब या ठिकाणी या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। यांच्यासोबत अनेक ओबीसीचे नेते दिग्गज या व्यासपीठावर येऊन लोकांसाठी मार्गदर्शन करून पुढची दिशा काय ठरवायची या ठिकाणी या कार्यक्रमासाठी येत आहेत। निश्चितच 2 तारखेला जे गॅजेट लागू झालं होतं आणि त्या गॅजेट लागू झाल्याच्या नंतर ओबीसीमध्ये एक भीतीचं वातावरण झालेलं आहे की आमचं आरक्षण गेलेलं आहे। निश्चित आज आपण पाहतो जसं